हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे मारुतीरायांची विवाह जमण्यासाठीची सेवा। अनेकांना योग्य स्थळ मिळण्याबाबत उशीर होतो। अशा वेळी अनेक भक्त श्रद्धेने मारुतीरायांची उपासना करतात। आजच्या व्हिडिओमध्ये श्रद्धेनुसार विवाह लवकर जुळण्यासाठी मारुतीरायांची सेवा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावा याची सविस्तर माहिती आपण बघणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। तर बघा, कुठलीही सेवा करताना आपण श्रद्धा, विश्वास आणि निस्वार्थ भावनेने केली पाहिजे। विवाह हा ईश्वराच्या कृपेने तसेच योग्य प्रयत्नांमुळे जुळतो। कोणत्याही शनिवारी आपण सकाळी 5 वाजता म्हणजे पहाटेच उठावे, शुचिर्भूत होऊन 5 साध्या पोळ्या आणि पिवळी बटाट्याची भाजी तयार करायची आहे। म्हणजे बटाटे उकडून ते फक्त हळद टाकून परतून घ्यायची आहे। अशा साध्या पद्धतीची तुम्हाला भाजी बनवायची आहे। त्यानंतर अर्धा मीटर पांढरा कपडा घ्यायचा नवा आणि तो घेऊन त्यावर त्या पोळ्या म्हणजे त्यावर 3 पोळ्या ठेवायच्या, त्यावर बटाट्याची भाजी ठेवायची आणि त्याच्यावरती परत 2 पोळ्या ठेवायच्या। म्हणजे 3 पोळ्या खाली ठेवायच्या, मध्ये बटाट्याची भाजी ठेवायची आणि त्याच्यावरती पुन्हा 2 पोळ्या ठेवायच्या। अशा पद्धतीने 5 पोळ्यांची आणि बटाट्याची भाजी आपल्याला पोटली बांधायची आहे। त्यानंतर बघा, तुम्ही ती पोटली बांधणार ना तेव्हा ती एका काठीला अडकवायची। एखादी काठी घ्या का ती पोटली तुम्हाला त्या काठीला बांधता येईल आणि ती त्या काठीला अडकून मारुतीच्या मंदिरात न्यायची। श्री मारुतीरायांच्या उजव्या पायाजवळ एक नारळ आणि ती पोटली ठेवायची। त्यानंतर 2 मुंडावळ्या मारुतीरायांच्या कपाळी लावून त्या पण त्यांच्या पायाजवळ ठेवायच्या। अगरबत्ती लावून नमस्कार करायचे आणि मनोभावाने प्रार्थना करायची का हे मारुतीराया, माझा योग्य स्थळी विवाह लवकरात लवकर जमू द्या। ही सेवा फक्त एकदाच करायची असते। वधू आणि वर दोघेही करू शकता, म्हणजे मुलं आणि मुली दोघंही ही सेवा करू शकतात। तर बघा, जेव्हा मुलं सेवा करणार असेल ना त्यावेळेला मुलांनी व्यंकटेश स्तोत्र रोज किंवा शक्य तितके नियमित वाचायचे। पण खंड करायचा नाही। तुमचा वेळ चुकला तर चालेल, पण मग तुम्ही जर सकाळी वाचत असाल आणि तुम्हाला वेळ नाही ॲडजस्ट झाला तर तुम्ही ते संध्याकाळी पण वाचून घेऊ शकता, पण ते नियमित वाचत जा। व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं, हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यांचे नित्य पठण करायचे। ओम हनुमते नमः मंत्राचा रोज 108 वेळा जप करायचा। मंगळवार आणि शनिवारी मारुतीरायांचे दर्शन घ्यायचे। आपल्या कुलदेवता कुलदेवीचा मान सन्मान करायचा आणि नियमित पूजा करायची। तुमचा विवाह लवकरात लवकर जमेल तसं मला कमेंटमध्ये सांगा। आणि मुली जर करणार असेल तर मुलींसाठी वाचनाची सेवा। तुम्ही मारुतीरायांची जी बटाट्याची भाजी पोळीची जी सेवा सांगितली ना ती मुलांना पण आहे आणि मुलींना पण आहे, पण जे वाचनाच्या ज्या गोष्टी आहे ना तर ते मुलांसाठी वेगळे आहे, त्या मी तुम्हाला सांगितल्या। तर बघा, जेव्हा मुली वाचतील त्या मुलींनी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं श्रद्धेने नियमित वाचन करायचं। व्यंकटेश स्तोत्र रोज 1 वेळा आणि शक्य असेल तितके नियम पाळून 2 वेळा 3 वेळा पण तुम्ही वाचू शकता। दुर्गा सप्तशतीचे पाठ श्रद्धेने करायचे। देवीचे मनोभावे पूजा करून विवाह योग लवकरात लवकर यावा अशी देवीला प्रार्थना करायची। ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा। आपल्या कुलदेवता कुलदेवीचा मान सन्मान व नियमित पूजा करावी। तुमचा विवाह लवकरात लवकर जमेल। आणि बघा, व्यंकटेश स्तोत्र हे मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही श्रद्धेने नियमित वाचायचे। कुलदेवता कुलदेवीची उपासना ही प्रत्येकाने आपल्या परंपरेनुसार घरामध्ये जी कुलदेवी दैवत आहे त्यांची आपण श्रद्धेने पूजा पाठ करायचा। सर्व उपाय श्रद्धा, सातत्य आणि सदाचाराने करावे। त्याचबरोबर विवाहासाठी आवश्यक इतरही प्रयत्न सुरू ठेवावेत। मी तुम्हाला जे सेवा आणि उपाय सांगितले हे पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि भक्तीच्या आधारे सांगितले जातात। त्याचबरोबर स्थळांचा शोध, कुटुंबाशी संवाद हे तुम्ही स्वतः तुमच्या प्रयत्नांनी करायचं आहे। पण तुम्ही प्रयत्न प्रामाणिक असेल तर आपल्याला यश हमखास मिळतेच। तर बघा, खूप सारा फापड पसारा सांगून आणि तो मोठा व्हिडिओ बनवायचा हे मला काही जमत नाही। तर मी जेवढं गरजेचं आहे सोपं साधं तुम्हाला परवडल झेपल खर्च न होता ह्याच माहिती हेच उपाय जे मी केले किंवा
ह्या माहितीनुसार इतरांनी माझ्या आजूबाजूला केले, त्यांना त्याचा उपयोग झाला आहे, एकही रुपया खर्च न करता. तर हे श्रद्धेने केलेले पारंपरिक जे उपाय ते तुम्ही करून बघा, तुम्हाला फरक हा 100% पडणार. त्यासाठी खर्च करायची गरज नाही आहे. आणि मी खूप मोठा व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हाला खूप माहिती दिली आणि तुमचे खूप गोष्टी सॉल्व्ह झाल्या असं होत नाही. उपाय एकच, छोटा, साधा, सोपा. तुम्ही श्रद्धेने करा, तुम्हाला त्याचं योग्य फळ लवकर मिळणार. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण तुमचा एक लाईक एक शेअर इतरांपर्यंत पोहोचण्यास व्हिडिओला मदत करतो. त्यासोबतच कमेंट देखील करा, कारण तुमचा काही अनुभव असेल तर तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. म्हणून जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा मैत्रिणींनो. आणि तुम्ही कुठल्या भागातून मला बघता हे सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. तर या नोटवर मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.